त्याच्या कुटुंबाला शासकीय सेवेत रुजू करून घ्या, त्याच्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत द्या। या ठिकाणी या घटनेचा मास्टर माइंड, कारण की हा मनोवादी लोकांचा अजेंडा आहे। अरे आंबेडकरवाद्यांना समजून घ्या, ही लाचारी गुलामगिरी सोडून द्या। येणारा काळ, येणारा वेळ खूप खतरनाक आणि भयंकर आहे। सत्तेसाठी जर तुम्ही कोणाची पटीक बनत असाल तर खूप तुमच्या जिंदगाडीवर पटीक बनू नका। स्वाभिमान जो बाबासाहेबांनी अख्ख्या आयुष्यामध्ये स्वाभिमान जोपासला, ज्या स्वाभिमानामुळे इथला देश जिवंत आहे, ज्या स्वाभिमानामुळे बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं, ज्या स्वाभिमानामुळे 18 पगड जातीचे लोक सोबत घेऊन प्रत्येकाला संविधानिक अधिकार दिले, या अधिकाराला जर शाबूत ठेवायचं असेल तर एकमेव पर्याय देशामध्ये वंचित बहुजन आघाडी, दुसरा पर्याय होऊच शकत नाही। म्हणून या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत, या मागण्याचं निवेदन माननीय तहसीलदार महोदयांना मी या ठिकाणी विनंती करतो, मी पोलिसांना विनंती करतो की आदरणीय पाटील साहेबांनी मॉब जास्त आहे, आमच्या भावना आहे, आमच्या संवेदना आहे, त्यांनी आमचं निवेदन बाहेर लोकांमध्ये स्वीकारावं। या ठिकाणी मी अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या मार्फत या महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन देणार आहे। आणि जर आमच्या मागण्याची पूर्तता जर झाली नाही, आज मी पोलिसांचं ऐकलं, पोलिसांची विनंती मान्य केली, पण येणाऱ्या काळात जर ही मागणी आमची जी आम्ही निवेदनाद्वारे करत आहे सरकारला, याची पूर्तता जर झाली नाही तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण झाला किंवा प्रश्न उपस्थित झाला तर याला सर्वस्वी सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, याची आपण नोंद घ्या। म्हणून या ठिकाणी एवढंच बोलतो, शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला जिल्ह्याच्या वतीनं, याला तालुक्याच्या वतीनं, या भीम योद्ध्याला अखेरचा सलाम, त्याच्या कार्याला, त्याच्या स्मृतीला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन।